प्रचार संपणार आहे. तुम्ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल? आम्ही तमाम सर्व नागरिकांना मतदारांना विनंती करतो की यावेळी आंबेगाव तालुक्यामध्ये आपण जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताधिक्याने विजय कराल हा विश्वास आहे. कारण सामान्य माणसापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना पोचवायच्या असतात त्या प्रभावीपणे पोचवण्याकरता जनतेच्या दारापर्यंत पोचणारे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. कुठल्याही प्रकारच्या घराणेशाही असेल, एकाधिकारशाही असेल, लाभार्थी असतील, श्रीमंत असेल असे उमेदवार न देता सामान्य लोक दिलेत, ज्यांना काम करण्याचा चांगल्या प्रकारचा अनुभव आहेत असे चेहरे आपल्यासमोर दिलेत आणि आम्हाला विश्वास आहे की ते चांगल्या प्रकारचं काम केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण यावेळी पंचायत समितीवरती ही महाविकास आघाडीच्या ताब्यामध्ये येईल. याचं कारण देखील आहे की पंचायत समितीचं कामकाज करत असताना त्या तालुक्यातील आमदारांनी प्रत्येक वर्षी आमसभा घेणं अपेक्षित असतं, परंतु गेले कित्येक वर्ष आमसभा देखील झाली नाही. त्याच्यामुळं गावचा सरपंच असेल, नागरिक असतील, यांना ज्या आपल्या काही समस्या आहेत त्या कधी मांडता आल्या नाहीत. परंतु या पुढच्या काळामध्ये पंचायत समितीचा कारभार हा चोख आमची लोक केल्याशिवाय राहणार नाही आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील आमचे चांगले उमेदवार निवडून जातील. मतदारसंघावाईज वातावरण कसं आहे? आदिवासी भागामध्ये देखील आमच्यासोबत तिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे, बिरसा ब्रिगेड आहेत आणि आदिवासी लोक ही ठाम असतात. कारण किसान सभेने देखील लोकांसाठी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गेले अनेक वर्षांपासून सोडवता आला नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरती तिथले लोक नाराज आहेत. त्यामुळे तिथं देखील आम्हाला चांगल्या प्रकारचं यश मिळेल. कळंब, चांडोली जो जिल्हा परिषद गट आहे, ज्यांना लोकांनी निवडून दिलं ते पुन्हा कधी इकडे फिरकलेलेच नाहीत. त्यामुळे इथला देखील विजय हा निश्चित आहे. पलीकडच्या बाजूला जारकरवाडी पारगाव गटामध्ये गेल्यानंतर एक कुटुंबामधल्याच पुतण्याला पुन्हा पुन्हा तिथं त्याच पदावरती रिपीट करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे तिथला मतदार देखील मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे. तिथं देखील लोणी धामणीचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे तिथले उमेदवार आमचे निवडून येतील. तसंच सातगाव पठार अवसरी, पारगाव अवसरी जो अवसरी खुर्द बुद्रुक जिल्हा परिषद गट आहे तिथं देखील हीच परिस्थिती आहे. आणि राहिलेला घोडेगाव जो आणि सातगाव पठारचा भाग आहेत तिथं पाण्याचा प्रश्न अनेक वर्ष सुटलेला नाही. त्यामुळे सगळ्या तालुक्यामध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे. त्यामुळे आम्हाला खात्री की यावेळी 15-0 झाल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदेंची सभा पार पडली. एकनाथ शिंदेंची सभा घेण्याचा उद्देश काय होता? नाही, एकनाथ शिंदे साहेबांची जी पारगावला सभा झाली की त्यांची आज सभा जुन्नरला होती, आंबेगावला झाली आणि खेडला देखील झाली. मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदेंनी मंचरला आले होते आणि त्यावेळी खेड तालुका असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, इथल्या सगळ्या नगरपंचायता, नगरपरिषदा ह्या त्यांच्या ताब्यामध्ये गेल्या. आणि आमची आता ही महाविकास आघाडी आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांवरती लोकांचा असणारा विश्वास आणि म्हणून त्यांनी आज ही सभा घेतली. त्यामध्ये शिरूरमधले काही उमेदवार, मतदारसंघातले उमेदवार होते. त्यामुळे सभा देखील एकदम जोरदार झाली. त्याच्यामधून एक चांगल्या प्रकारचा लोकांमध्ये संदेश गेलेला आहे. भाजपचे उमेदवार आहेत बऱ्याच ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना, त्यांचा तोटा कोणाला होईल? आता भाजप हे गेल्या 3 निवडणुकांमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि मंचरची नगरपंचायत असेल या 3ही वेळा राष्ट्रवादी पक्षाबरोबर प्रामुख्याने ही 3ही निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की विधानसभेला भाजप त्यांच्या सोबत असताना देखील एक चुकीच्या पद्धतीनं विधानसभेला त्यांना विजय मिळाला डुप्लिकेट उमेदवार दिल्यामुळं. मंचर नगर पंचायतीमध्ये भाजपला त्यांनी सोबत घेतलं. त्यांचे 5ही उमेदवार अपक्ष लोक उभी करून त्यांना पाडण्याचं काम यांनी केलं आणि त्याचबरोबर त्यांचा जो एक कार्यकर्ता होता तर त्याला पक्षामधून ज्यांनी भाजप वाढवली त्याच्यातून हकालपट्टी केली. आणि आज भाजप त्यांच्यावरती नाराज झाली की भाजपला कळलं का भाजपचा वापर हे त्यांच्यापुरता फक्त ते करून घेतात. म्हणून यावेळी भाजप देखील बाजूला झाले, ते स्वतंत्रपणे लढते आणि याचा निश्चित फटका हा त्यांना बसल्याशिवाय राहणार नाही. घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटामध्ये राजकारण खालच्या स्तराला गेले, खूप खालच्या पातळीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. याबाबत तुमचं मत काय? निवडणुकीमध्ये प्रचार वगैरे करत असताना व्यक्तिगत कोणावरती घसरण्याचं काही कारण नाही. व्यक्तिगत एखाद्या उमेदवाराने चुकीचं काम केलेलं असेल त्याच्यावर निश्चित आपण बोललेलं पाहिजे, पण एखाद्याचं चारित्र्य हनन करण्याचं काम करू नये. ज्याला निवडून दिलेलं असेल त्यांनी जर लोकांकडून चुकीच्या मार्गाने काही पैसे जर कमवले असतील
किंवा काही लाभ त्यांनी मिळवला असेल तर याच्याबाबत जरूर बोललं पाहिजे, पक्षाची भूमिका मांडली पाहिजे, परंतु खालच्या थराला जाऊन व्यक्तिगत कोणावरती चारित्र्य हनन करण्याचा कुणी प्रयत्न करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.